आता येणाऱ्या खरीप हंगामात बीज प्रक्रिया नेमकी कोणती करावी, रासायनिक की जैविक? शेतकरी मंडळींनो नमस्कार. आपण बियाणे पेरणी किंवा लागवड करताना बीज प्रक्रिया करतो, परंतु बहुतांश शेतकरी बीज प्रक्रिया करत नाहीत. आता आपण येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला लागवड करत आहात, तर यावेळेस बीज प्रक्रिया नक्की करावी. तर या बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहूया. बरं, ही बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? मातीमधील रोग आणि किडींपासून संरक्षण करण्यासाठी बियाण्याला पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी केली जाणारी प्रक्रिया म्हणजेच बीज प्रक्रिया होय. बीज प्रक्रियेचे जर प्रकार पाहिले तर यामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रिया केली जाते. तर आज आपण सोयाबीनचे उदाहरण घेऊन बीज प्रक्रियेबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम रासायनिक बीज प्रक्रियेबद्दल माहिती पाहूया. नंबर 1 ला आहे अझॉक्सिस्ट्रॉबिन, थायोफेनेट मिथाइल आणि थायोमेथॅक्झम घटक असलेले सॉल कंपनीचे कॅस्केड. यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा पण समावेश आहे. हे आपण 1 किलो बियाण्यासाठी 5 मिली या प्रमाणात चोळू शकता. नंबर 2 ला आहे पेनफ्लुफेन आणि ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबिन घटक असलेलं बायरचं एव्हरगोल एक्सटेंड. हे आपण 1 मिली प्लस यासोबतच थायमेथॅक्झम घटक असलेलं UPL कंपनीचं रेनो हे कीटकनाशक 3 मिली प्रति किलो बियाण्याला चोळावे. नंबर 3 ला येतं कार्बेंडाझिम 50% घटक असलेलं क्रिस्टल कंपनीचं बायोस्टिन 1.5 ग्रॅम प्लस यासोबतच इमिडाक्लोप्रिड घटक असलेले बायर कंपनीचं गावचो हे कीटकनाशक 1 मिली या प्रमाणात प्रति किलो बियाण्याला चोळावे. हे झाले रासायनिक बीज प्रक्रियेमधील कीटकनाशक प्लस बुरशीनाशक युक्त औषधे. आता आपण जैविक बीज प्रक्रियेबद्दल माहिती पाहूया. जैविक बीज प्रक्रियेमध्ये ट्रायकोडर्मा विरिडी घटक असलेले डॉक्टर बॅक्टोडर्मस 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्याला गुळाचे 250 ते 300 मिली पाणी घेऊन बीज प्रक्रिया करावी. शेतकरी मंडळींनो, या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 दिवसांनी जैविक बीज प्रक्रिया करावी आणि जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर 2 ते 3 तासांनी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. रायझोबियम जीवाणू 250 ग्रॅम प्लस पुरत विरघळणारे जीवाणू PSB 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्याला चोळावे आणि त्यानंतर अर्धा तास सावलीमध्ये सुकवावे आणि नंतरच या बियाण्यांचा पेरणीसाठी उपयोग करावा. अशा पद्धतीने आपण रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रियेबद्दल माहिती पाहिली. आता ही बीज प्रक्रिया केल्यानंतर याचे काय फायदे होतात ते पाहूया. बियाण्यांची जास्त उगवण क्षमता, रोपांची आणि मुळाची एकदम जोमदार पद्धतीने वाढ होते. सुरुवातीच्या काळात पिकाचे रोग आणि किडीपासून संरक्षण होते आणि उत्पादनात 20 ते 25% वाढ होते. शेतकरी मित्रांनो, नेमकं रासायनिक बीज प्रक्रिया करावी की जैविक बीज प्रक्रिया करावी हे आपण कशावरून ठरवू शकतो? तर हे अगदी सोपं आहे. जर आपल्या भागात जास्त पाऊस, मागच्या पिकामध्ये मर आणि कीडरोगीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर अशा वेळी आपण रासायनिक बीज प्रक्रिया करावी. वर्षातून एकच पीक घेतात शेतात, मर रोगाचा प्रादुर्भाव नाही, तर अशा वेळी आपण जैविक बीज प्रक्रिया करावी. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपण आपल्या पिकामध्ये कोणती बीज प्रक्रिया करतो कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत राम राम.